पुणे अपघात घटनेवरून राजकीय वातावरणही ढवळून निघालंय। यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधलाय। राज्यात कायदा सुव्यवस्था संपली आहे, फक्त पुणे पोलिसांची चौकशी नको तर सरकारचं डोकंही तपासलं पाहिजे असं पटोले यांनी म्हटलंय। यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं, जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सर्व कारवाई पोलिसांनी केली आहे। जुवेनाईल जस्टिस बोर्डानं चुकीचा निर्णय दिला होता, त्याविरोधात वरच्या कोर्टात जाऊन तो निर्णय बदलून घेत पबचे मालक आणि मुलाचे वडील यांनाही अटक झाली आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण योग्य नसल्याचं फडणवीस म्हणाले। सबसे बड़ा जो हादसा पुणे में हुआ, एक बड़े उद्योगपति के बच्चों ने ड्रग लेकर गरीबों के ऊपर गाड़ी चढ़ाई और पुलिस उस लड़कों को बोलती कि निबंध लिखो। तो इस तरह की जो मानसिकता इस महाराष्ट्र में प्रशासन की हुई है, तो सरकार ही उसके लिए दोषी है। और सरकार के भ्रष्टाचारी मानसिकता की वजह से महाराष्ट्र में निर्दोष लोगों की जानें जा रही है। इसका जवाब तो देना ही पड़ेगा, लेकिन 4 जून को रिजल्ट जो आएंगे तो उसको वोट के माध्यम से लोग इनको उसका जवाब देने वाले हैं। याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सगळी पोलिसांनी उघडपणे केलेली आहे। आणि एवढंच नाही तर जुवेनाईल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा जुवेनाईल जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे। पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत, मुलाचे जे वडील आहेत यांना देखील अरेस्ट झालेली आहे। त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे। पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे।